नमस्कार, मॅलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत क्रिस्पी बेबीकॉर्न कुरकुरे. तर त्यासाठी मी 200 ग्राम बेबीकॉर्न घेतलेले आहेत आणि 1/4 कप मी इथे मैदा, कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तिन्ही 1/4 कप घेतलेले आहे. 1 टीस्पून मी घेतलेलं इथे रेड चिली पावडर, 1/4 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर, 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि हाफ टीस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे. हाफ टीस्पून आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर यांची पेस्ट घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण जे मिक्स करणार आहोत, जे बॅटर बनवणार आहोत, पिठासाठी मी इथे आपला पिण्याचा सोडा असतो तो घेतलेला आहे. तर चला बघूया आपला क्रिस्पी बेबीकॉर्न कुरकुरे. सर्वप्रथम आता आपण बेबीकॉर्न ब्लांच करून घेणार आहोत. ते आपल्याला 50% शिजवायचे आहेत. तर त्यासाठी मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. आता आपल्या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया आणि हे बेबीकॉर्न त्यात सोडूया. आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत त्यांना आपल्याला 50% शिजवायचं आहे. पाण्याला उकळ आल्यानंतर त्यांना आपण 5 ते 7 मिनटं बेबीकॉर्न आपण उकळत्या पाण्यात ठेवणार आहोत. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत. 7-1 मिनटं झालेली आहेत. आता हे आपण बेबीकॉर्न साईडला काढून घेऊयात. तर आता आपले बेबीकॉर्न थंड होत आहेत, तोपर्यंत आता आपण पीठ बनवून घेऊया आपलं. तर त्यासाठी मी कॉर्नफ्लोअर टाकते, मैदा आणि तांदळाचं पीठ, लाल तिखट, काळा मिरी पावडर, हळद, गरम मसाला, आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि मीठ. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये पिण्याचा सोडा घालणार आहोत. ते घालून आपण ह्याला एक व्यवस्थित आपलं बॅटर बनवून घेऊया. पिण्याचा सोडा वापरल्यामुळे जेव्हा आपण एखादा तळ्याचा पदार्थ करत असतो तेव्हा ते कार्बोनेशनमुळे पदार्थ आपला व्यवस्थित कुरकुरीत होतो. तसंच ते लायटरसुद्धा होतं. ते असं एकदम जड असा पदार्थ होत नाही, एकदम लायटर होतो. एखादा पदार्थ आपण जेव्हा तळण्यासाठीच्या ह्याच्यामध्ये आपण वापरला तर असं दाटसर आपण एक बॅटर तसं बनवून घेऊया. आपलं इथे बॅटर पण व्यवस्थित असं तयार आहे आणि बेबीकॉर्नही व्यवस्थित थंड झालेले आहेत. व इथे साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आता आपण ह्या बेबीकॉर्नला आपली ही टूथपिक अशी लावून घेऊया आणि त्या पिठात आपण त्याला व्यवस्थित डीप करून घेऊया. डीप करून आता आपण हे तेलात सोडूया. छान असे आता आपण हे सर्व आपले कुरकुरे बेबीकॉर्न फ्राय करून घेऊया. छान आपले बेबीकॉर्न व्यवस्थित चारी बाजूने फ्राय झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. तर अशा प्रकारे आपले क्रिस्पी बेबीकॉर्न कुरकुरे तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.